त्याने स्वप्नात येऊन सांगितलं, मी मी अमर झालो. बाबा चमत्कार मोक्षधाम. जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनलचे. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो. तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली. आणि त्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्र. तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपल्या जिथे सर्व तिथे काय यायचं VPN जे असेल तिथे कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅक घेऊन आपला कॅपकट ॲप तो आपल्या इथं ओपन करायचा. तर ओपन केल्यानंतर आता इथं तुम्हाला काय यायचं, कोणता एक इमेज घ्यायचा आपल्याला बाईकचा, किंवा तुमच्याकडे व्हिडिओज असतील शूट केलेले तर ते व्हिडिओज इथे तुम्ही घेऊ शकता. तर मी आता एक इथं इमेज घेत आहे बाईकचा, तर तो मी आता ऍड करतो. तर इथं ह्याला जे ऍड केल्यानंतर आता आपल्याला तिथे काय व्हायचं, ह्या बाईकच्या इमेजवरती क्लिक करून ह्याची जी लेअर आहे ते आपल्या 20 सेकंदापर्यंत आणायची आणि त्यानंतर परत सुरुवातीला आपल्या इथं यायचे. त्यानंतर आपल्याला परत काय यायचं, ओव्हरलेमध्ये जाऊन ऍड ओव्हरलेमध्ये यायची. त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा बिटवाला इथे व्हिडिओ दिलाय, तर तो आपल्याला ऍड करून ह्याचा जो काय आपला ऍडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे. तर एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला काय यायचं, बिटनुसार जो इमेज असेल तो आपल्या इथं काय यायचं मित्रांनो, इथं चेंज करून आपल्याला हे काय यायचं, बिटनुसार ते इमेज जो असेल तो तिथं स्प्लिट करा. त्या बिटवरती येऊन स्प्लिट करा, परत बिट 3 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 4 वरती जे आपल्याला येऊन इथं स्प्लिट करायचे, परत आपल्या बिट 5 वरती जे येऊन इथं स्प्लिट करायचं, परत आपल्या बिट 6 वरती जे आपल्याला येऊन इथं स्प्लिट करायचे, परत बिट 7 वरती येऊन इथं स्प्लिट करायचे, परत नंतर मित्रांनो बिट 9 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 10 वरती इथं येऊन स्प्लिट करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता इथं आपले जेवढे काही बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही आपला जो इमेज असेल तो इथं स्प्लिट करून घ्या. स्प्लिट वगैरे झाल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट जो काय असेल तो इथं डिलीट करून टाका. डिलीट वगैरे इथं झाल्यानंतर आपण जो काही इथं बिटवाला इथं व्हिडिओ ऍड केला होता त्याला सुद्धा आपल्या इथं डिलीट करून टाकायचं. तर डिलीट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या काय इमेजेस जे असते तिथं आपल्याला रिप्लेस करायचे. तर रिप्लेस करण्यासाठी आपल्या सेकंड इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्याला काय यायचं मित्रांनो, रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये आपल्या इथं येऊन जायचे. तर रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला इथं कोणता एक तुम्हाला जो हवा तो इथं बाईकचा इमेज इथं घ्या. मी अशा प्रकारे रिप्लेस इथं करून टाका. तर आता इमेज कसं रिप्लेस करायचं तुम्हाला माहित पडले, तर ही स्टेप फॉलो करून आता इथं आपले जे काही इमेज असतील ते इथे तुम्ही रिप्लेस करून घ्या. ओके, तर मित्र, आपल्याला परत नंतर काय यायचं, आपल्याला मित्रांनो 8 सेकंदावरती यायचं. तर त्यानंतर आपल्याला 8 सेकंदाच्या इमेजवरती आपल्याला क्लिक करायचे. त्यानंतरची जी काय ओपीसीटी असेल ते आपल्या इथं ओपीसीटीचे ते काय करायचे मित्रांनो, आपल्या इथं कमी करायचं. तर ओपीसीटीमध्ये जाऊन ह्याची ओपीसीटी जी असेल तिथे 0 करून टाका. तर 0 केल्यानंतर ते 8 सेकंदाच्या इमेजच्या सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ऍड ओव्हरलेमध्ये जायचं. त्यानंतर फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला जिथे बाईकचा जो काय आपला बॅकग्राऊंड असेल तो आपल्या इथं रिम्यूव्ह करायचा आणि तो आपल्या इथं ऍड करायचा. तर बॅकग्राऊंड रिम्यूव्ह करण्यासाठी आपल्याला इथं फोटो रूम ऍप जो इथं यूज करायचा आहे. तर फोटो रूम ऍप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे, तर तुम्ही तो ऍप इथं डाउनलोड करून तुम्ही इथं यूज करू शकता बॅकग्राऊंड रिम्यूव्ह करण्यासाठी. तर त्यानंतर हा जो इमेज आहे तिथं ऍड केल्यानंतर आपल्याला यायचं 10 सेकंदावरती येऊन आपल्या त्याची ऍडजस्टमेंट जे असेल ती 10 सेकंदापर्यंत करा. आणि केल्यानंतर आता आपल्या तिथे काय यायचं मित्रांनो, सुरुवातीला येऊन जायचंय. तर सुरुवातीला आल्यानंतर आपल्याला एक प्लस की द्यायची आणि त्यानंतर आपल्याला तिथे परत नंतर मित्रांनो काय यायचं, एक मदत यायचंय आपल्याला, त्या मधोमध त्या इमेजच्या इथं आपल्या इथं येऊन जायचे आणि त्यानंतर इथं एक प्लस की द्यायची आणि ही जी बाईक असेल ते आपल्या अशा प्रकारे वरती पूर्णपणे न्यायचे. त्यानंतर आपल्या परत नंतर 9 सेकंदावरती आपल्या येऊन इथं प्लस की द्यायची आणि ती ही जी बाईक आहे मित्रांनो ती बरोबर त्या बाईकच्या नुसार जे अशा प्रकारे तुम्हाला इथं काय करायचं मित्रांनो, इथं अशा प्रकारे ऍड जे इथं करून घ्यायचे. तर मी अशा प्रकारे इथं जी बाईक आहे ती आता अशा प्रकारे ऍड करायची. तर तुम्हाला एक लक्षात ठेवायचंय, इथं 9 सेकंदावरती जो कोणतीही तुम्ही बाईकचा इमेज किंवा व्हिडिओ इथं ऍड करतात तर त्या बाईकचा जो तो आपल्या बॅकग्राऊंड रिम्यूव्ह करून इथं जे ते अशा प्रकारे ती बाईक जी असेल ते घ्यायची आहे मित्र. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जो आपला इथं इफेक्ट आहे तो इथं लागून गेला मित्रांनो त्या बाईकला. आणि आता इथं जेवढे काही इमेजेस दिसत आहेत तर त्या सर्व इमेजेसला आपला काय अॅनिमेशन आणि इफेक्ट वगैरे इथं द्यायचे आहेत आता. ओके, तर मित्र, आता आपल्या इमेजेसला जे अॅनिमेशन द्यायचे, तर अॅनिमेशन देण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या इमेजवरती इथं क्लिक करायचंय आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो, आपल्या त्या इमेजच्या जे एंडला यायचं आणि तिथे एक प्लस की जे आपल्या इथं द्यायची आणि त्यानंतर हा जो इमेज आहे तो थोडासा आपल्याला अशा प्रकारे जे काय करायचं मित्रांनो झूम करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे जो अॅनिमेशन आहे ते लागून जाईल. त्यानंतर परत अॅनिमेशन मध्ये जाऊन
आपल्याला जे काय करायचं बघा मित्रांनो, आपल्या इन मध्ये यायचं, इन मध्ये आल्यानंतर वॉकिंग अप अशा प्रकारचे आपल्याला तर तो इथे केल्यानंतर आता आपल्या सेकंड इमेजवरती येऊन जायचे व सेकंड इमेजवरती येऊन परत आपला स्टार्टिंगला एक प्लस की देऊन परत एंडला यायचंय, एंडला येऊन परत एक प्लस की देऊन हा जो इमेज आहे तो आपला अशा प्रकारे इथे झूम करायचा. तर झूम वगैरे झाल्यानंतर आपल्या परत अॅनिमेशन मध्ये जायचं, परत आपल्याला कॉम्बो मध्ये येऊन जायचं, कॉम्बो झाल्यानंतर यो 2 हा जो इथं अॅनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आता आपल्या थर्ड इमेजवरती येऊन परत आपल्याला अॅनिमेशन मध्ये जायचं, परत कॉम्बो मध्ये येऊन आपल्या इथं बघा एक स्लाइड अँड वेव्ह हा जो अॅनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. तर तो इथं दिल्यानंतर आता आपल्याला नंतरच्या इमेजवरती इथे येऊन जायचंय. तर आपल्या नंतरच्या इमेजवरती आल्यानंतर आउटमध्ये यायचं, आउटमध्ये आल्यानंतर फेड आउट द्यायचा आहे आणि परत नंतरचा आपला जो काही इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या परत अॅनिमेशन मध्ये जायचं, परत इन मध्ये येऊन आपल्याला स्विंग बॉटम हा जो इफेक्ट अॅनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. तर तो दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवर देऊन परत आपल्या अॅनिमेशन मध्ये जायचं, परत आपल्याला इथं कोणताही जो तो अॅनिमेशन आहे तो आपल्या इथे द्यायचा नाहीये मित्रांनो. परत नंतरच्या आता आपल्याला नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत आपल्या अॅनिमेशन मध्ये जायचंय, परत कॉम्बो मध्ये येऊन आपल्याला फ्लिप अँड स्लाइड 1 हा जो इथं अॅनिमेशन इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजला कोणता इथं अॅनिमेशन द्यायचं नाही. परत नंतरचा आपला जो काही इथं इमेज असेल त्यावरती येऊन परत आपल्या अॅनिमेशन मध्ये जायचंय, परत कॉम मध्ये येऊन इथं आपल्याला वेव्ह अँड स्लाइड हा जो आहे तो अॅनिमेशन इथं द्यायचा आहे. परत नंतरचा एक इमेज सोडून नंतर आपला जो काही शेवटचा इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या परत काय करायचं, इन मध्ये येऊन आपल्या इथं रॉक वर्टिकली द्यायचा, परत आउट मध्ये येऊन आपल्या इथं अशा प्रकारचा जो काही इथं इफेक्ट अॅनिमेशन दिसत आहे ब्लर फेड इन हा तो अॅनिमेशन येतो इथं देऊन टाका. अॅनिमेशन वगैरे इथं दिल्यानंतर आपल्या परत काय करायचं बघा मित्र, दोन इमेजच्या मध्ये तुम्हाला एक अशा प्रकारचा व्हाईट कलरचा बॉक्स दिसत आहे. तर त्यावरती आपल्याला जायचंय, तर त्यावरती इथे गेल्यानंतर आता आपल्याला लाईट इफेक्ट यामध्ये यायचं आणि ग्लेअर सेकंड हा जो तो इफेक्ट आहे ट्रान्झिशन इफेक्ट इथं लावायचा आहे, म्हणजे अप्लाय करायचा आहे आणि अप्लाय केल्यानंतर इथं अप्लाय टू ऑल करा, म्हणजे जेवढे काही बॉक्स असतील ते सर्व बॉक्समध्ये हा जो ट्रान्झिशन इफेक्ट असेल तो इथं लागून चालेल मित्रांनो. तर इथं अशा प्रकारे इथं लागल्यानंतर आता आपल्याला इथं काय करायचं बघा मित्रांनो, आता इफेक्ट द्यायचे. तर इफेक्ट देण्यासाठी आपल्या सुरुवात येऊन इफेक्ट मध्ये जायचे, परत आपल्या व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचे, परत ओपनिंग अँड क्लोजिंग यामध्ये येऊन आपला डायमंड झूम हा जो इफेक्ट आहे तो आपल्या इथे देऊन टाकायचा आहे. दिल्यानंतर आता आपल्याला इथं अप्लाय अशा प्रकारे इथं करायचे आणि केल्यानंतर त्याची जी काही इथं ऍडजस्टमेंट असेल ते आपल्याला काय करायचे पूर्ण व्हिडिओला म्हणजे आपल्या काय सुरुवातीच्या इमेज त्याची ऍडजस्टमेंट जी असेल ती आपली जी तिथं अशा प्रकारे इथं करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला परत काय करायचं 9 सेकंदावरती आपल्या जिथे येऊन जायचं. 9 सेकंदावरती आल्यानंतर इफेक्ट मध्ये काय करायचं बघा मित्रांनो, नाईट क्लब या ऑप्शन मध्ये येऊन आपल्याला अशा प्रकारे जो आहे मित्रांनो इफेक्ट तो अप्लाय करून काय करायचं मित्रांनो, त्याची जी ऍडजस्टमेंट असेल ते आपल्या 10 सेकंदापर्यंत करायचे. परत नंतर त्याचं जे आपल्या इथे डुप्लिकेट करायचे, डुप्लिकेट करून एक इमेज सोडून नंतरच्या इमेजला इथे द्या, परत नंतरचा एक इमेज सोडून नंतरच्या एक इमेजला जे अशा प्रकारचे एक इफेक्ट जो असेल तो अशा प्रकारे इथे अप्लाय करून टाका. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा जो काही इथे व्हिडिओ होता तो इथे रेडीच झालाय मित्र. तर रेडी वगैरे इथं झाल्यानंतर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचंय, त्यानंतर सेव्ह टू डिव्हाइस करायचंय, म्हणजे आपला जो काय आजचा आपला व्हिडिओ येतो इथं एक्सपोर्ट इथं सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्र ओके, तर मित्र आपल्या जे आजच्या ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर व्हिडिओ आवडल्यास एवढं लाईक आणि नक्की करा मित्र. तर मित्रांनो अजून जे आपल्या इथे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या युट्यूब चॅनल अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ ते रोज येत असतात. तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.